या ठिकाणी जे जागृती सप्ताह आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आमचे मार्गदर्शक माननीय चंद्रकांतजी वानखेडे साहेब, तसेच या मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर, मी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून जरी असलो तरी हा विषय जो महत्त्वाचा आहे त्या विषयाला कुठे कॉन्ट्रास्ट होऊ नये एवढ्यासाठी माझं प्रयोजन आहे आणि ते आमच्या विजय भाऊ बाभुळकरांनी ते या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मी या विषयाच्या संदर्भाने फार काही बोलणार नाही. फक्त एखाद दुसरा मुद्दा जो मला महत्त्वाचा वाटते, गांधी का मरत नाही हा जरी विषय असला तरी या ठिकाणी ज्या आपण अनेक महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, भगवान महावीर आणि त्यासोबतच अलीकडचे सत्यशोधक काँग्रेस शरद पाटील, हा सर्व महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला आपल्या कष्टकरी बहुजन समाजाचे, शेतकऱ्याचे, ओबीसी दलित आदिवासींचे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाला उत्तर शोधण्यासाठी, त्याचं सोल्युशन काढण्यासाठी या महापुरुषांचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे तो संबंध आपल्याला जोडता आला पाहिजे, तो जोडला गेला पाहिजे. त्यांच्या तत्वज्ञानामध्ये, त्यांच्या कार्यामध्ये आपल्या प्रश्नांची उकल शोधता आली पाहिजे. यासाठी आपण जयंतीचे कार्यक्रम साजरे करतो. आजचा विषय गांधी का म्हणत नाही. भाऊंनी त्यांचं एवढं मोठं पुस्तकच लिहिलं आहे, त्यांचा PhD सारखा थिसीस आहे आणि म्हणून त्या विषयाला मी फार बोलायची माझी इच्छा जरी नसली तरी मला असं वाटते महात्मा गांधींच्या एकूण आंदोलनाकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा आपण सगळ्या बाजूनी थोडासा संकुचित झालेला आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वात स्वातंत्र्य आंदोलन जे चाललं ते कोणी तो मुद्दा अतिशय स्पष्टपणे सांगितला आहे की महात्मा गांधी केवळ स्वातंत्र्यासाठी लढले नाही. जो वाद होता महात्मा गांधींच्या आधीचा, स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य आधी की राजकीय स्वातंत्र्य आधी, आणि याची सुंदर गुणपण महात्मा गांधींच्या आंदोलनात आपल्याला दिसते. एलिना झेलेट यांनी त्याबाबत अतिशय सुंदर विश्लेषण केलेलं आहे. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यासोबतच समता, बंधुता या मूल्य घेऊन आपल्याला पुढे जाताना दिसतात. त्याच्यासोबतच आपल्याला त्याचे तत्व जे दिसतात, सत्याग्रह आणि अहिंसा, हे सुद्धा मानवी मूल्य आहे, ते घेऊन जाताना दिसतात. आता हे सगळं आपल्या जीवनाशी कसं संबंधित आहे. दुसरीकडे बाबासाहेब देखील समता, बंधुता आणि स्वातंत्र्य याच मूल्याला घेऊन पुढे जाताना दिसतात. आणि तरीही आपल्याला जाती व्यवस्थेच्या संदर्भाने असो की धर्मव्यवस्थेच्या संदर्भाने असो की आपल्याला फटी पडताना जी व्यवस्था दिसते ती फटी का पडते. अलीकडचे आपले प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, ओबीसीचे प्रश्न आहेत. मी साधारणतः 1990 पासून मंडल आयोजन चळवळीमध्ये काम करतो. ज्यांनी ओबीसीचं शिबिर घेतलं वर्ध्यामध्ये ते विजयभाऊ बाभुळकर आहेत
आणि त्यांच्या शिबिरामधून मी ओबीसी विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून तेव्हापासून काम करतो. आणि म्हणून मला असं वाटते ग्रामीण भागातले जे प्रश्न आहे ते ओबीसीचे प्रश्न, आदिवासींचे प्रश्न, दलितांचे प्रश्न आणि त्याच्यासोबत शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांसोबत इथल्या सगळ्या सरकारांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसोबत खोटेपणा केला जातो, शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. अलीकडे आपल्याला पाहिलं असेल आपण की 2 महिन्याच्या आधी सोयाबीनचा भाव आपण 6,000 देऊ, कापसाचा भाव वाढवून देऊ, त्याचं कर्जमुक्त करू असं म्हटलं जाते. परंतु लगेच इतक्या झपाट्यानं सर्जाप्रमाणे आपला रंग बदलवणारे लोक आहेत आणि त्याच्या कुठल्याही प्रश्नाला हात लावत नाही. मित्रांनो, शेतकऱ्यांचं जीवन ही स्वतः एकही वर्ग न शिकलेले, शालेय शिक्षण न घेतलेल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आल्यामुळे मला शेतकऱ्यांचं दुःख माहीत आहे. तिथल्या सर्व शेतकरी वर्षभर राबतो, घाम गाळतो आणि त्याच्यासोबत निसर्गाने सुद्धा त्याच्यावर नैसर्गिक संकट सुद्धा तो झेलतो आणि त्या संकटातून वाचला, त्याच्या हाताशी थोडंफार पीक आलं तर तो जेव्हा तो आपले स्वप्न रंगवतो, आपल्या पोरांना कपडे घेऊ, आपल्या मुलाला काही पुस्तकं घेऊ, त्याला शाळेत पाठवू, त्याला शिकवू, त्याला चांगलं आपलं घर थोडंसं चांगलं करू. परंतु त्याच्या स्वप्नाचा भंग तो मार्केटमध्ये जेव्हा जातो, जेव्हा शेतकऱ्याचे पिकं मार्केटमध्ये जाते, नेमकं तेव्हाच आयात निर्यातीचा धोरणाचा इफेक्ट त्याला दिला जातो आणि त्याच्या तुरीचा भाव पाडला जातो, त्याच्या डाळीचा भाव पाडला जातो, त्याच्या कापसाचा भाव पाडला जातो आणि याच्यामध्ये सरकारापासून भांडवलशाहीपासून सगळे सहभागी असतात. तो जेव्हा घरी येतो आणि तो आपलं डोक्यावर हात ठेवून बसतो, त्याचे स्वप्न पूर्ण विस्कळीत झालेले असतात. त्याच्यात तो आपल्या नशिबाला दोष देतो. मला सांगा, माझ्या नशिबात हेच आहे, माझ्या मागे शनीचा सगळा हे असं नशीब असू शकते का? जो कष्ट करते, जो या जगाचा पोशिंदा आहे, त्याचं नशीब जर असं असेल तर हे नशीब खरं आहे का? हा आपल्या समोर प्रश्न असतो. आणि हे सगळे प्रश्न आता दुसरा प्रश्न ओबीसीच्या मी शेतकऱ्यांच्या संबंधाने त्याच्यावर परत त्याची ही अशी अवस्था झाली असताना कोणीतरी एक घरी येतो आणि तुझ्या मागे शनीचा फेरा लागलेला आहे म्हणून त्या शनीची शांती कर म्हणून त्याला सांगायला येतो. हे महात्मा फुलेंनी एका नाटकामध्ये सुंदर लिहिलेलं आहे आणि ही रियालिटी आहे आपल्या खेड्यापाड्यातल्या माणसाची. आणि तो आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्यानंतरही परत त्याची लुबाडणूक, परत कथाकर, परत कुठलं तरी शांतिकर, याच्यामध्ये पुन्हा त्याचे आर्थिक नुकसान केलं जाते. हे सगळं ओबीसी दलित आदिवासींचं दुखणं आहे. त्याची पिळवणूक अशी बहुअंगाने होते. आर्थिक बाजूनं तर होते आणि मग धार्मिक व्यवस्था त्याला आणखी कंडम करण्यासाठी टपलेली असते. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दुखण्याला उत्तर देण्यासाठी, त्याच्या दुःखाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काही महात्मा फुल्यांचा शेतकऱ्याचा असूड या सगळ्या प्रश्नाला उत्तर देतो. शेतकऱ्याच्या असूडमध्ये या शेतकऱ्यांची पिळवणूक कशी होते, शूद्र शेतकरी असं त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि शूद्र आपल्याला माहित आहे, तेली माळी हा एकूण ओबीसी समाज याचं दुखणं, ज्याला धर्मव्यवस्थेनं शूद्र म्हटलं, त्याला धर्मव्यवस्थेने त्याला स्थान तर दिलं नाहीच नाही, पण त्याच्यापासून शिक्षणाचा अधिकार शिक्षणापासून वंचित केलं,
आणि धनसंचयापासून वंचित केलं. अशी वर्णव्यवस्था, अशी धर्मव्यवस्था त्याच्या डोक्यावर बसवल्यामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला हे दुखणं आलं, असं निदान महात्मा फुले शेतकऱ्याच्या असूडमध्ये करतात. आणि त्याच्या पुढे जाऊन एक उपाय सांगतात की शेतकऱ्याच्या असूडमध्ये जो उपाय सांगतो तो शेतकऱ्यांची मुलं त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जोपर्यंत इथल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जाऊन बसत नाही, प्रशासनात, न्यायालयात, कारखान्यामध्ये, सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये, या सगळ्या व्यवस्थेमध्ये जोपर्यंत शेतकऱ्याचे मुलं जाऊन बसणार नाही तोपर्यंत त्याच्या प्रश्नांची उकल कोणी करणार नाही. त्याच्याशी संवेदनशील कोणीही नाही. आपण पाहतोय काय संवेदनशीलता आहे इथल्या शासनाची, काय संवेदनशीलता आहे इथल्या व्यवस्थेची, काय संवेदनशीलता आहे इथल्या पत्रकारितेची. आणि कोणीही त्याच्या प्रश्नांच्या संदर्भात गंभीरपणे विचार करताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून तुकडोजी महाराज देखील, गाडगे बाबा देखील, तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ही शेतकऱ्यांच्यासाठी लिहिली, गावातल्या लोकांच्या उत्कर्षासाठी लिहिली. आणि त्यांनी त्याच्यात लिहिलं अर्पण पत्रिकेमध्ये, तू कष्ट घेतो आणि मजा मात्र दुसरेच घेतात. ग्रामगीतेच्या अर्पण पत्रिकेच्या दुसऱ्या ओळीमध्ये लिहिलाय. गाडगे बाबा देखील तेच सांगतात. आणि म्हणून हे लोक पुढचा उपाय सांगतात आपल्याला, शिक्षण. गाडगे बाबा तर इतक्या गोपाला करत असताना धर्माची चिकित्सा तर करतात. धर्माची चिकित्सा करताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. त्यासोबतच एक छोटासा संदेश देतात की तुम्ही काही करा, आपल्या पोरांना शिकवा. हे तुमचे कपडे घाली घेऊ नका, तुम्ही भांडे कमी असले तरी चालेल, परंतु आपण मुलांना शिकवलं पाहिजे. आणि शिक्षणावरच महत्वाचा भर महात्मा फुलेंनी देखील दिला, बाबासाहेबांनी देखील दिला. आणि म्हणून आपल्याला वाचन करणे आणि आपले दुःख खऱ्या अर्थाने समजून घेणे, तरच त्याच्यावर आपल्याला उपाय सापडणार आहे. जे आज चंद्रकांत भाऊ एवढ्या पोटतिडकीने जे आपल्यासोबत बोलत आहेत, इतर अनेक लोक विजय भाऊ बाहूकर बोलतात, अनेक लोक 2-3 दिवस आपल्यासोबत बोलून गेले. हे एवढ्या पोटतिडकीनं का बोलतात? यांना माहित आहे शोषण कशा पद्धतीने केलेलं आहे. आम्ही जर वाचू शकलो नाही, पूर्व सूत्रात जर आपल्याला वाचता आलं नाही, तर आपल्याला ओबीसीच्या साठी जाती न्याय जनगणनेसाठी सांगितलेला उपाय आपल्याला समजणार नाही. धर्माच्या अंगाने, धर्म ग्रंथाच्या नावाने एकीकडे आपल्याला धर्माचा अभिमान बाळगायला सांगत आहे, परंतु त्या धर्मात संपूर्ण त्या धर्मग्रंथामध्ये त्यांच्या संपूर्ण आपल्या अपमानाच्या कथा सगळ्या लिहिलेल्या आहेत. आपल्याबद्दल अतिशय घाणेरड्या पद्धतीत मत्स्यपुराण असो की मनुस्मृती असो, या सगळ्या ग्रंथांमध्ये आपल्या बाबत जर इतक्या घाणेरड्या पद्धतीने लिहिलेलं असेल तर त्या धर्माचा अभिमान आम्ही का म्हणून बाळगावा? आम्ही बाळगतो. आमचे ओबीसी बांधव असो की सगळे बहुजन समाजातले मुलं असो, हे त्याचा अभिमान बाळगून त्याची साथ देतात. याचं कारण आहे महात्मा फुलेंनी ज्यासाठी शिकायला सांगितलं, बाबासाहेबांनी ज्यासाठी शिकायला सांगितलं, गांधी बाबांनी ज्या गोष्टीसाठी शिकायला सांगितलं, ते ही सगळी चिकित्सा, तुझ्या दोस्ताची चिकित्सा करता आली पाहिजे, तुला त्याचं वाचन करता आलं पाहिजे. म्हणून हे सगळं शिकायला सांगितलं आहे. आणि जर वाचन करत नसेल, आम्ही वाचन जर केलं नाही तर आपल्याला आपल्या शोषणाचं स्वरूप कळणार नाही, ते समजणार नाही. मला एक मुद्दा छोटासा 2 मिनिट बोलता येईल. आपल्याला आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की आपलं यश, आपल्याला आंदोलनात आपण एकूण शोषित समाज, स्त्री शूद्र की शूद्र असा 85-90% असताना
आपली हार का होते त्याच्यामध्ये आपल्याला आपापसात लढायला शिकवलं जाते. त्या मुस्लिमांनी आमचं काही खाल्लं नाही, त्या मुस्लिमांनी आमच्या कुठल्याही नोकऱ्या घेतल्या नाही, त्या मुस्लिमांकडे आम्हाला बोट दाखवलं जाते. हा मुस्लिम आपले शोषक आहे, मुस्लिमांची आर्थिक व्यवस्था आहे, जाती न्याय जनगणना जर केली तर त्यांची खरंच आर्थिक व्यवस्था कोणाची पुढे गेली आहे आणि कोणाची मागे राहिली आहे हे आपल्या लक्षात येईल. आमची लढाई मराठा विरुद्ध ओबीसी, आमची लढाई आम्हाला भांडवलं जात आहे, भांडण लावलं जात आहे दलित वर्सेस ओबीसी. जे खरं म्हणजे सगळे आपण शोषित बांधव आहोत. या बांधवांमध्ये भांडण लावण्याचं काम जी व्यवस्था करते ती खऱ्या अर्थानं यांना आपले खरे स्वतःचे प्रश्न समजू नये यासाठी हे भांडणाचं काम करतात. आणि आपण या महापुरुषांच्या निमित्ताने आपले सर्वांचे सामायिक प्रश्न कसे आहेत, आपले सर्वांचे प्रश्न महत्वाचे कसे आहेत आणि सर्वांचे दुखणे कशासारखे आहे हे या निमित्तानं आपण समजून घेऊया. आणि त्या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम एनवायच्या त्या मंडळांनी, मला वाटते शिवाजी मंडळ आहे, भीमसेना मंडळ आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे अनेक लोक आहेत, त्या सर्वांना त्या कार्यक्रमाच्या संदर्भानं धन्यवाद देतो आणि माझं या ठिकाणी अध्यक्ष म्हणणं थांबवतो. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए एंड सब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.